नमस्कार. एसजी किचन मराठी तडका मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट खमंग अशी अळूची वडी किंवा चमकुऱ्याच्या पानाची वडी पण असे म्हणतात. ही पारंपरिक मराठी डिश आहे जी चहासोबत पण खूप छान लागते. आणि ही अळूची पाने किंवा चमकुऱ्याची पाने आपण बेसनच्या मसाल्यामध्ये बनवली जातात. ती चवदार, थोडी आंबट, गोड तिखट आणि कुरकुरीत असे असते. तर ही वडी आपण ह्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. तर इथे मी लसूण घेतलेले आहेत 10-12 कळ्या आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट पण वापरू शकता किंवा इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मी वाटण तयार करते आणि कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी. हे आपण आता मिक्सरला फिरून घेऊयात. हे पहा, आता आपले वाटण हे तयार आहे. तर आता इथे आपल्याला जसे लागेल, आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तशी आपण हे बेसन घ्यायचे आहे. इथे मी 2 वाट्या, मोठ्या वाटीने 2 वाट्या घेतलेल्या आहे बेसन. आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात. ओवा टाकून घ्यायचा आहे 1 चमचा, हातावर क्रश करून ओवा टाकून घेतलेला आहे. आणि आपल्या कलरसाठी हळद घेतलेली आहे. इथे अर्धा चमचा हळद वापरलेली आहे. चवीनुसार मीठ आणि थोडेसे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर खूप कमी खात असाल तिखट तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आणि आपण ह्यामध्ये आता हे वाटण टाकून घेतलेलं आहे. आणि हा गूळ टाकलेला आहे. आपण गूळ आणि चिंचाचा कोळ चिंचेमध्ये भिजवता वेळेसच गूळ टाकला तरी चालतो. इथे मी थोडं बारीक करून घेतलेला आहे गूळ आणि त्यामध्ये आता हे चिंचेचा कोळ टाकत आहे. पाणी मस्त अशी आंबट गोड तिखट अशी चव येते ह्या वड्यांना. हे पहा, आता मस्त असं सरसरीत आपल्याला हे पीठ कालून घ्यायचं आहे. जसं आपण भज्यांचं कालून घेतो तसं जास्त पातळ पण करायचे नाही आणि जास्त घट्ट पण करायचे नाही. आता आपण हे आळूच्या पानं मस्त असे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आणि एकाचे देठ काढून घ्यायचे आहेत. हे देठ पण आपल्याला वाया घालवायचे नाही. ते आपण वरण शिजवते वेळेस त्याचे वरचे साली काढून आपण वरणामध्ये टाकू शकतात. तुम्ही म्हणत असाल कमेंट करून सांगा तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे का, तर मी तुम्हाला दाखवते. ह्यामध्येच आता आपण 2 चमचे तांदूळाचे पीठ टाकलेलं आहे. तांदूळाचे पीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायत. म्हणजे तांदूळाच्या पिठामुळे काय होईल तर आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होतात. तर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाणी ठेवूयात. तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्या स्टीमरमध्ये आपण हे स्टीम करून घ्यायचं आहे वड्या. तर हे पहा, इथे मी स्टीमर तयार करते. कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये स्टँड बनवून आपले एक वाटी किंवा प्लेट किंवा मी हे इथे ॲपल कटर ठेवलेला आहे इथे मी. तर तुम्ही काही जाळी पण घेऊ शकतात. सफरचंदचं कटर आहे हे. हे पहा, आता आपण पानावर असं थर देऊन घ्यायचा आहे. खूप पातळ पण नाही करायचा थर आणि जास्त जाड पण लावायचा नाही. असा एकदम व्यवस्थित सगळ्या बाजूनी सारखा असा आपल्याला हा पिठाचा थर लावून घ्यायचा आहे. पानं एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत. अगोदर मोठा घ्यायचा, मग त्यावर आता उलटा पान टाकून घ्यायचा आहे. काही भागामध्ये खूप ह्या पानांना शिरा दिसतात, शिरा असतात. वेगळे प्रकार असतो तो पानाचा अळूचा. तर तेव्हा आपण ते लाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे आपण हे मस्त हे लेप देऊन घ्यायचा आहे पानांना पिठाचा. खूप झटपट होणारी ही अशी आपली रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते. आपण सकाळी दुपारी केव्हा पण आपण ही रेसिपी बनवून खाऊ शकतो. हे पहा, आता आपल्याला हे असं फिट्ट असं आपल्याला हे छान गोळा करून घ्यायचा आहे. वडी तयार करून घ्यायची आहे ह्याची. हे पहा, अशा प्रकारे पीठ लावून वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. लेप द्यायचा आहे पिठाचा, तरच ते मस्त असे वड्या पडतात. नाहीतरी मग ते थोडंसं आपल्याला कुरकुरीत
होतं ते पानामुळं निघून जातात पानं। तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा पानाचा लेप द्यायचा आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आता आपण पानाच्या वड्या ठेवून घेऊयात। हे पहा आपले तयार झालेले आहेत। आपल्याला कसं पाहायचं तर चाकू एक वेळेस मध्ये टाकून पाहून घ्यायचं आहे। आपल्या जर चाकूला काही लागलं नाही पीठ तर तयार झालेले आहेत म्हणून समजायचं। आता हे आपण छोट्या छोट्या वड्या ह्याच्या कट करून घेऊयात। हे पहा 5-5 पानाचा आपण वड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता हे पहा किती मस्त असे आपल्या वड्या ह्या दिसत आहेत, कलरफुल। अशाच प्रकारे आपण मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता तेल तापत ठेवलेलं आहे इथं, तर ह्या तेलामध्ये आपण असे कडकडीत तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। गॅस कमी करून मग सोडायच्या ह्यामध्ये। हे पहा अशा प्रकारे आपण ह्या तळून घ्यायच्या। मस्त अशा ह्या कुरकुरीत अशा वड्या तयार होऊन येतात आणि ह्याची आपण भाजी पण बनवू शकतात आणि आपण ह्या अशा पण खाऊ शकतात। तर मी लवकरच तुम्हाला ह्या वड्यांचे भाजीची पण रेसिपी, रस्सा भाजी कशी करायची ते अपलोड करणार आहे व्हिडिओ। ही वडी अशी थेट तेलात पण तळून कुरकुरीत करू शकतात किंवा थोडे तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी देऊन पण भाजून घेतलं तरी छान लागते ही असं। तर हे कमी तेल खाणाऱ्यांसाठी असं केलं तरी चालते। हे पहा आपल्या कुरकुरीत अशा ह्या तेलामध्ये तळून घेतलेल्या वड्या तयार आहेत। मस्त असं सोनेरी कलरवर आपल्याला हे तळून घ्यायच्या आहेत वड्या। पहा दिसताच असं तोंडाला पाणी यायसारख्या आपल्या ह्या वड्या झालेल्या आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि लवकरात लवकर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या घरच्यांना आवडली का नाही। ही पहा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। आणि अशा थर पण आपल्या ह्या वड्याची किती मस्त झालेले आहेत। पहा मी तुम्हाला ही उकलून दाखवते। एकावर एक असे पातळ थर आपण लावलेले, जसेच्या तसे हे निघतात। मस्त कुरकुरीत झालेले आहेत। हे चमच्याने दाखवते मी तुम्हाला। हे पहा किती मस्त आपले हे एकावर एक थर झालेले आहेत आणि किती कुरकुरीत झालेत हे मी तुम्हाला एक वडी हातावर घेऊन दाखवते। मी खाऊन पण दाखवलेला आहे इथं। तर मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे ही वडी आणि खमंग पण इतकी मस्त झाली आहे ना की खूप छान झाली। हीच आपली क्वांटिटी ठेवून तुम्ही जर केलात ना तर खूप छान आणि कशीच बिघडणार नाही। स्वादिष्ट, खमंग आणि कुरकुरीत असे हे आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत, आंबट गोड चवीच्या। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। तेव्हा ह्या व्हिडिओला जे बेल आयकॉन आहे बाजूला ते तुम्ही प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर मग अशाच नवीन एका रेसिपीमध्ये आपण पुन्हा भेटूया। थँक्यू, धन्यवाद।